नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. जो एक्झाम आपल्याला 1750 मार्कासाठी आपल्याला काय करायची आहे तर क्वेश्चन आन्सर करायचं आहे. ती फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे पहिल्या अशा पद्धतीची एक्झाम 2-3 दिवसात चालू होईल. बघा त्या एक्झामची तारीख काय आहेत, आपण एक्झामची तारीख काय आहे, कोणते महत्त्वाचे अपेक्षित निबंध वगैरे आपले विचारतील यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतोय. ओके. आणि स्पेशली हा व्हिडिओ असेल कशासाठी तर ह्या 18 तारखेला जी एक्झाम होणार आहे आपली, 18 तारखेला होणार आहे बघा. एसे पेपर कधी होणार आहे तुमचा? 18 ला होणार आहे. तर त्या एसे पेपरला कोणते अपेक्षित 8 एसे मी तुम्हाला सांगणार आहे किती. आणि आता पेपरचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तुम्हाला, वरती 4 एसे असतील, पार्ट 2 मध्ये 4 एसे असतील. याच्याला तुम्ही एक सिलेक्ट करायचा, याच्याला तुम्ही एक सिलेक्ट करायचा. लक्षात काय काय म्हणतोय, पार्ट ए असेल इथे आणि इथे असेल पार्ट बी. पार्ट ए मधून एक सिलेक्ट करायचा, पार्ट बी मधून तुम्ही एक सिलेक्ट करायचा. आणि किती मार्कासाठी एक ऐसा असेल तर 125 मार्कासाठी एक असं असेल. 125 मार्कासाठी लक्षात ठेवा मित्रांनो. तर तुम्हाला जेमतेम कमीत कमी 1200 वर्ड्स तरी लिहिता आलेच पाहिजेत. एक 7 ते 8 पेजेस तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. ओके. सो अपेक्षित निबंध काय असेल याची चर्चा आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर त्याच्या अगोदर म्हणजे बघा, मोजून 15 दिवस राहिलेले आहेत. व्यवस्थित अभ्यास करा. महत्वाची जी थीम्स आहेत त्या महत्वाच्या थीम्स काय करा, त्याचे एक वेळ स्ट्रक्चर तुम्ही कशा पद्धतीने आन्सर लिहिणार आहात. ओके. त्याचं एक माइंड मॅप तुमच्या डोक्यामध्ये काय राहू द्या, तयार राहू द्या. म्हणजे म्हटलं ना, फॉर एक्झाम्पल ई गव्हर्नन्सवर क्वेश्चन विचारला तर ई गव्हर्नन्स विचारल्यावर माझ्याकडे कोणतं काय म्हणतात ना डेटा आहे, कोणतं मी इंट्रोडक्शन करणार आहे ते तुमच्याकडे फिक्स असलं पाहिजे. इंट्रोडक्शन काय असणार, माझ्या बॉडीमध्ये काय असू शकतं, एक म्हणतो ना मोठं मोठं ते ई गव्हर्नन्स मधले काही पॉईंट्स, काही ड्रॉबॅक्स, काही चॅलेंजेस, काही कीवर्ड्स तुम्हाला वे फॉरवर्ड तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत. ओके. फायनान्शियल इन्क्लुजन, एखादी योजना दिली, योजनेवर तुम्हाला काय विचारतील, योजनेचं काय करा. बघा, लाडकी बहीण योजनेवर तुम्हाला नक्कीच प्रश्न येणार. की काय प्रश्न येणार, की इव्हॅल्युएट करा लाडकी बहीण योजना सक्सेसफुल आहे की अनसक्सेसफुल आहे. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन असतील तुम्हाला. सो एमपीएससी राज्यसेवा आपली जी एक्झाम होणार आहे ती कधी होणार, रिवाइज डेट आहे त्याच्या. तर 5 एप्रिल पासून म्हणजेच उद्यापासून काय होईल, एक्झामला सुरुवात. उद्या परवापासून एक्झामला सुरुवात होईल. त्याच्यामध्ये लँग्वेज पेपर 1 असेल, लँग्वेज पेपर 2 असेल. हे सोपे असतात, क्वालिफाय असतात. आणि हे याच्यामध्ये मार्क तुम्हाला 33% मार्क घ्यायचे असतात आणि इझिली मार्क घेता येतात. ओके. एप्रिल 18 ला इथून खरी एक्झाम सुरू होणार आहे. म्हणजे आमच्याकडे अजून 15 दिवस आहेत. 15 दिवसामध्ये अजून अभ्यासाला वेळ आहे. एप्रिल 18 ला एक्झाम होणार आहे. सो एसे पहिला पेपर असेल. नंतर एप्रिल 19 ला जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2 पेपर असणार आहे. आणि एप्रिल 26 ला काय असेल, जनरल स्टडीज 3, जनरल स्टडीज 4 इथिक्सचा पेपर असणार आहे. आणि मे 2 ला काय असणार आहे, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 आपला आणि पेपर 2 असे 2 सब्जेक्ट होऊन जातील. सो किती दिवस एक्झाम चालणार आहे बघा, एक मॅरेथॉन आहे. 5 दिवस एक्झाम चालणार आहे आणि तशी म्हटली तर महिनाभर एक्झाम चालणार आहे. सो मित्रांनो, व्यवस्थित काय करा, हेल्थची काळजी घ्या. अजिबात बाहेरचं वगैरे काय खाऊ नका. याच्यावर आपण नंतर बोलू. तो माझा पहिला अपेक्षित निबंध कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचा आहे. तर तुमच्या निबंधामध्ये काय असली पाहिजे, तर पहिली प्रस्तावना असली पाहिजे. काय असली पाहिजे, चांगली प्रस्तावना असल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे मी काही निबंध घेते, तर महिला सक्षमीकरण वगैरे, तर तुम्हाला त्याची काय करता आली पाहिजे, परिभाषा करता आली पाहिजे. संविधानिक मूल्य काय आहे, कुठे कुठे आम्ही त्याचं हे केलेलं आहे, चालू घटना काय आहेत, कारण तुम्हाला एखादी स्टोरी वगैरे सांगून काय करता आली पाहिजे, इम्पॉवरमेंटची काही उदाहरणं देता आली पाहिजेत. ओके. तर लक्षात ठेवा, तुमचा जो निबंध असेल त्यातला 70% भाग कसा असेल तर सामाजिक त्याच्यामध्ये पैलू असतील, आर्थिक पैलू असतील, राजकीय पैलू असतील, नैतिक. म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की राजकीय राजकीय वर्चस्व काय आहे, म्हणजे महिलांचा राजकीय टक्का किती आहे, पॉलिटिकल हिस्सा किती आहे, निर्णयामध्ये भाग घेतात का, आर्थिक देशाच्या म्हणतात ना आपण त्याला म्हणतो PLF, लेबर सर्व्हे वगैरे, लेबर सर्व्हे मध्ये पार्टिसिपेशन किती आहे, सामाजिक येते महिलांचा प्रभाव कसा आहे, नैतिक कसा आहे, पर्यावरण कसं आहे. म्हणजे याच्यावर तुम्ही खूप सारे काही बोलू शकता. रेप केसेस वगैरे होतात, कशा पद्धतीने महिलांना आपल्याकडे काय केलं जाते, एक म्हणतात ना एक वस्तू म्हणून पाहिलं जातं. या सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. फक्त तुमच्याकडे बॅलन्स कसा असला, न्यूट्रल बॅलन्स वगैरे असला, जास्त पण क्रिटिसाइज करायचं नाही. ओके, लक्षात ठेवा. काहीतरी लिहायचं नाही, मध्ये एक्झॅजरेट करून ठेवायचं नाही. सो एक सिम्पल लँग्वेज मध्ये काय करता यायचं, तुम्ही निबंध लिहत जायचा. निष्कर्ष लिहिताना कसं लिहायचं, नेहमी लक्षात ठेवायचं, सकारात्मक लिहायचा, नकारात्मक लिहायचा नाही. आणि दूरदृष्टीपूर्ण असेल तुमच्याकडे की अशा पद्धतीने तुम्ही महिलांसाठी काय करू शकता, योजना वगैरे राबवू शकता. गांधीवादी संविधानिक मुले तुम्हाला ऍड करता आले पाहिजेत. आणि व्यवहार पूर्ण काय सांगता आले पाहिजेत, उपाय सांगतात. त्याच्यामध्ये काही तुम्हाला इन्क्लुसिव्ह सारखे ग्रोथ,
सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कोऑपरेटिव्ह पॅटर्न हे जस्ट एक्झाम्पल म्हणून समित्यांचे अहवाल देता आले पाहिजेत. महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजेत आणि छोटे छोटे डायग्राम किंवा फ्लो चार्ट काढता आले पाहिजे. सो निबंध लिहिताना काय लक्षात ठेवायची, प्रस्तावना आपली असली पाहिजे एक 10-15% म्हणजे एक पॅसेज. लक्षात ठेवा, एक पॅसेज तुमचे काय असेल, प्रस्तावना असेल. 70% भाग म्हणजे तुमचे 4 ते 5 पेजेस ही काय असतील, तर तुमचे ह्या पद्धतीचे पैलू तुमचे इन्क्लूड झाले पाहिजेत. कोणते, सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक आणि पर्यावरणीय. आणि निष्कर्ष तुमचा एक अर्धा एक पेजचा असणार आहे. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही लिहिणार आहात, गांधीवादी आणि व्यवहारपूर्ण उपाय त्याच्यामध्ये लिहिणार आहात. आणि काही तुम्ही काय काय वापरायचं तुमच्या निबंधामध्ये. एक स्टोरी पण तुम्ही सुरुवात करू शकता. लक्षात ठेवा, जर तुम्हाला अटेन्शन ग्रॅब करायचं असेल, म्हणजे फर्स्ट म्हणजे ना, वे बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. वे बिगिनिंग इज अ हाफ डन. तुमचा निबंध पूर्ण कोण वाचणार नाही. जो कोण पेपर चेक करणार आहे ना, तो फक्त तुमचं काय बघणार, तुम्ही सुरुवात कशी केलेली आहे आणि नंतर फक्त बघणार आहे तुमचे काही महत्वाचे कीवर्ड्स. ओके, सो त्याला तुम्ही काय करता आले पाहिजे, हायलाईट करता आले पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला महत्वाच्या कीवर्ड्सला काय करायचं आहे, हायलाईट करायचं, अजिबात विसरायचं नाही. मग जेणेकरून तो पेपर चेक करणार आहे त्याला तिचे अटेन्शन ग्रॅब करता आलं पाहिजे तुम्हाला. सो हायलाईट करायचं. लक्षात ठेवा, विसरू नका गोष्टी. व्यवस्थित पॅसेज मध्ये उत्तर लिहायची. जो निबंध लिहाल तो कशामध्ये लिहायचा, तुम्ही पॅसेज मध्ये उत्तर लिहा. सो काही महत्वाची मी आपण महत्वाची निबंध या वर्षी एक्झामला विचारले जाऊ शकतात, ते निबंध मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. निबंधाचे विषय, तर भारताची राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य आव्हानं काय काय. मी हा का निबंध टाकतोय, आपल्याला माहिती असेल तर पहलगाम अटॅक झाला होता. तो पहलगाम अटॅकवर अनुसरून एखादा निबंध याच्यावर नक्कीच विचारला जाऊ शकतो. तो भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हाने काय काय आहेत आपल्याला. तो बाह्य सीमावाद आपला चायना संबंध, राज्य बांगलादेश संदर्भात आहे, म्यानमार. ओके, सर्वांशी आपलं काय आहे, सीमावाद वगैरे आहे. अंतर्गत काय आहे तर नक्षलवाद आहे, दहशतवाद आहे. पैलू काय तर सामाजिक लक्षात ठेवायचे, आर्थिक लक्षात ठेवायचे, राजकीय. उपाय सुचवायचे, तंत्रज्ञान आधारित सुरक्षा कशी ठेवता येईल आपल्याला, गुप्तचर यंत्रणा आपली कशी असली पाहिजे, समावेशक विकास साधता आला पाहिजे. ओके, दुसरा निबंध विषय आहे महिला सक्षमीकरण. ओके, बघा खूप सारे अन्य अत्याचार आपल्याकडे महिलांवर वाढत चाललेले आहेत. तो आरक्षणाच्या पलीकडे वगैरे आपल्याला काही त्याच्यावर बोलता आलं तर, आरक्षण कसं दिले आपण, सामाजिक काय आपल्याकडे म्हणतात ना, अवस्था कशी आहे, आर्थिक अवस्था काय, राजकीय अवस्था कशी आहे आणि कायदेशीर अवस्था कशी आहे. तू लक्षात ठेव, निबंध देताना ह्या विषयांवर बॉडी पार्ट मध्ये अजिबात विसरायचं नाही. ह्या सर्व विषय तुम्हाला टच करता आलंच पाहिजे. काही कोर्स लिहिता आले तर लिहायचे. ओके, संस्कृत मध्ये लिहिला तर बेस्ट राहील. ओके, शासनात आता बघा ना, एआय चा किती उपयोग चाललेला आहे. तो एआय वर एखादा निबंधाचा विषय असू शकतो. कार्यक्षमता, ई गव्हर्नन्स मध्ये त्याचा उपयोग कसा होईल, रोजगार निर्मितीमध्ये उपयोग कसा होईल. ओके, प्रायव्हसी मध्ये कसा आहे त्याचा, हे काय काळजी घेतली पाहिजे. भारतीय संदर्भात डिजिटल इंडिया एआय मिशन किती पद्धतीने सक्सेसफुल झालेलं आहे. ओके, आणि डेटा प्रायव्हसीचा पण इश्यू काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. याच्यावर पण क्वेश्चन असू शकतो. हवामान बदल आणि महाराष्ट्र, त्याचे उपाय काय असेल, आव्हानं काय असेल, मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडतोय, पूर, कोकण, शेतीवरील परिणाम काय, शहरी. बघा ना, हवामान बदल काय म्हणतोय, तुम्हाला माहिती असेल गेल्या वर्षीच म्हणजे पाऊस ज्या ठिकाणी पडत नाही, त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग असतो, त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. मराठवाडा इथे पिकांचं एवढं नुकसान झालेलं आहे की लोकांनी तिथल्या अपेक्षा पण केलं नव्हतं की एवढा पाऊस पडू शकतो. तो क्लायमेट रेझिलियंट अग्रिकल्चर असला पाहिजे, जलसंधारण असलं पाहिजे, शाश्वत शहरी नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे. पुढचा महत्वाचा विषय आहे दहशतवाद. याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्यावर हा पण सब्जेक्ट तुमच्या त्या 8 निबंधामध्ये असू शकतो. सीमा ओलांडून दहशत होतोय आपल्याकडे, धार्मिक कट्टरता आहे म्हणजे धर्म विचारून आपल्याकडे काय करता येतं, लोकांना मारलं जातंय, सामाजिक विभाजन आहे, आर्थिक नुकसान आहे, आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळण्याची काय आहे, गरज आहे. सो अण्वस्त्र आणि प्रतिबंधक विनाशकारी वगैरे. तर अण्वस्त्र आता का झाले तर वॉर चालू आहे, वॉर सिच्युएशन मध्ये आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. किंवा मी तर विचार म्हणेन तुला, ओके, म्हणतात ना वॉरला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, तर युद्ध आणि बौद्ध धर्म किंवा बुद्ध, युद्ध की बुद्ध असा क्वेश्चन विचारला, असा एक शब्द एखादा पॉइंट विचारला जाऊ शकतो निबंधासाठी, युद्ध किंवा बुद्ध. मला आता बघायचं आहे की आयोग कशा पद्धतीने UPSC ला फॉलो करत आहे की आपलेच निबंध विचारण्याची पद्धत फॉलो करते. तर शक्यतो एखादा कोट वगैरे पण ऍड करेल. ते तुम्हाला म्हणजे पुढच्या एक्झाम साठी हे असेल की आम्ही आता कोर्स मध्ये पण काय एक कोर्स देऊ, त्याच्यावर तुम्हाला काय करायचे आहे, 1200-1500 वर्ष निबंध लिहायचे. सो अण्वस्त्र लक्षात ठेवा, अण्वस्त्र चांगली की काय झालेले करार वगैरे तुम्हाला माहिती असले पाहिजे, आपण केलेली चाचणी वगैरे माहिती असली पाहिजे. ओके, सो डिटरन्स, न्यूक्लिअर आर्म फेस, मानवतेवर धोका कसा आहे, नो फर्स्ट यूज. मग तुम्हाला नागासाकी, हिरोशिमा सारखी उदाहरणं तिथे द्यावी लागतील, एखादी स्टोरी बनवावी लागेल, काय तिथला परिणाम आहे आजही. महाराष्ट्रातील शहरीकरण, संधी की आव्हाने, मुंबई पुणे
ओके, झोपडपट्ट्या, पायाभूत सुविधा, प्रदूषण वगैरे कशा पद्धतीने वाढत चाललेलं आहे. आणि सोशल मीडिया. सोशल मीडियाचा एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लोकशाही साधन की धोका. अनेक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मी आता मला असं वाटतं की ग्रीन जीडीपी कशावर क्वेश्चन विचारला जाईल, ग्रीन जीडीपी किंवा ईव्ही इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशावर क्वेश्चन विचारला जाईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो हे काही महत्वाचे काय आहेत तर निबंधाचे विषय लक्षात आले असेल तुम्हाला. ग्रीन जीडीपीवर एक निबंध विचारला जाऊ शकतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास, सोशल मीडिया, महाराष्ट्रातील शहरीकरण, अण्वस्त्रे, दहशतवाद, हवामान बदल, AI, महिला सक्षमीकरण, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा आणि निबंध कसा लिहायचा, या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहे, चर्चा केलेली आहे. ओके, सो शेवटचं सांगेन काय करायचे 15 दिवसामध्ये. तर तुम्हाला ऍटलिस्ट आता इथून पुढे काही जे महिनाभर तुम्ही देणार आहात एक्झामसाठी, तर प्रयत्न करा की थोडस 9-9, 8-8 तास तुम्हाला काय करता आलं, लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला काय बनवता आले पाहिजेत, अँसरचं फ्रेमवर्क बनवता आलं पाहिजे. प्रत्येक टॉपिकसाठी तुमच्याकडे एक रॉ काय असेल, फ्रेमवर्क असं, तुमचं इंट्रोडक्शन फिक्स असेल, इन्क्लुजन कसं, तुम्हाला कन्क्लुजन कसं करायचंय हे सुद्धा तुमच्याकडे काय लाईन काय असेल तुमची फिक्स असेल. तो प्रयत्न करायचा. मग काय करायचं, पूर्ण आन्सर लिहत बसायचं नाही, पण आन्सर फ्रेमवर्क तयार करायचं. म्हणजे असं विचारलं AI म्हणजे काय सांगून AI चे फायदे आणि तोटे सांगा आणि भविष्यात काय काळजी घेतली पाहिजे. तर AI साठी तुमचं इंट्रोडक्शन फिक्स असलं पाहिजे, बॉडीमध्ये तुम्ही कोणते पॉईंट लिहिणार आहात आणि कन्क्लुजन मध्ये तुम्ही काय करणार आहात. ओके, सो हे सर्व तुमच्याकडे काय असलं पाहिजे, हे तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसात करायचं आहे. अजून 15 दिवसात काय करायचं आहे तुम्हाला, तर तुमच्या हेल्थची काळजी घ्यायची. कारण का मॅरेथॉन आहे, एका दिवसातली एक्झाम नाहीये. तुम्हाला 3-3, 4-4 तास काय करायचं आहे. ओके, 3-3 तास बसायचं आहे, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 3 तास बसणं इझी नाहीये. तुम्हाला तुमच्या लघवी म्हणतो ना आपण, युरिन तुमचं वगैरे असं नाही झालं पाहिजे की 2 तासानंतर तुम्हाला लघवी झाली असं वाटेल. तर अदरवाईज काय होणार आहे, तुमचं लक्ष काय होणार आहे, दुसरीकडे जाणार आहे. सो लघवी वगैरे आपल्या कंट्रोल करता आले पाहिजे. 3 तास वगैरे ही मोठी गोष्ट आहे, बघा मी बोलताना सांगतोय पण ही मोठी गोष्ट आहे. ओके, लक्षात ठेवा. पाणी किती प्यायचं, कसं प्यायचं, सर्व तुमच्याकडे नियोजन असणार आहे. 3-3 तास आपल्याला बसायचं आहे तिथे. या गोष्टी लक्षात ठेवा. अजून महत्वाची गोष्ट टाइम मॅनेजमेंट करायचं. तुम्हाला जर 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर 7 मिनिटं. ओके, आणि 15 किंवा 12 मार्काचा किंवा 15 मार्काचा क्वेश्चन असेल तर 8 ते 9 मिनिटं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. आणि बिंदास काय करायचं, आन्सर लिहायच्या अगोदर एक थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग करायचं. मला काय लिहायचं, डायरेक्ट उत्तराला सुरुवात करू नका. शब्द लक्षात ठेवा माझा कोणता, ब्रेन स्टॉर्मिंग करता आलं पाहिजे की मला काय लिहिणार आहे मी. निबंधाचं सुद्धा तसंच आहे, डायरेक्ट निबंध लिहायला जायचं नाही. कोणत्या निबंधावर तुमची पकड आहे, कोणत्या निबंधावर तुम्ही 1200 वर्ड्स लिहू शकता, असाच निबंध चूज करायचा. थोडीशी 10 मिनिटं घ्यायची तिथे. ओके, लक्षात ठेवा. 10 मिनिटं तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग ठेवायची, 10 मिनिटं तुम्ही स्ट्रक्चर बनवायचं आणि पुढची 60 मिनिटं तुम्ही काय करायचं, निबंध लिहायचा. एका निबंधाला 90 मिनिटं लागतात. किती मिनिटं द्यायची तुम्ही, 90 मिनिटं द्यायची. ओके मित्रांनो, लक्षात राहिलं. सर्वांना ऑल द बेस्ट, व्हेरी बेस्ट. आरोग्याची काळजी घ्या, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचा अभ्यास झालेला आहे आणि तुमचंच काय असणार, लिस्टमध्ये नाव असणार आहे. जय हिंद.